14 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथी दिनेश विठ्ठल डफले वय 35 राहणार सोलापूर याला विशेष न्यायाधीश DM सुरवसे यांनी 20 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000च्या दंडाची शिक्षा सुनावली। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। यातील पीडित अल्पवयीन मुलगा हा 14 वर्षांचा असताना एप्रिल 2020 मध्ये शौचालयाला गेला होता। त्यावेळेस बराच उशीर होऊनही तो न आल्याने त्याच्या आईने शोध घेतला, तेव्हा तो तृतीयपंथी दिनेश डफळे याच्या घरात आढळला। त्यामुळे आरोपी हा नग्नावस्थेत होता, तर पीडित मुलगा विचित्र अवस्थेत दिसला। त्यामुळे पीडितेच्या आईने पीडितास विश्वासात घेऊन विचारले असता आरोपीने जबरदस्तीने घरात घेऊन दोन्ही दरवाजे लावून अत्याचार केला। घटनेबाबत कोणाला सांगितले तर तुला तुझ्या आईला आणि भावाला जीवेठार मारण्याची धमकी दिली असे सांगितले। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी करून आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा उपलब्ध करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। यामध्ये सरकारी वकील कविता बागल यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले। नेत्र साक्षीदार पीडित मुलगा, पीडित मुलाची आई, डॉक्टर आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। कोर्ट पैरवी म्हणून कॉन्स्टेबल पूजा काळे, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून PSI विजयकुमार जाधव यांनी कामकाज पाहिले। यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, प्रभारी अधिकारी मंद्रुप पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, कोर्ट सेल मदतनीस म्हणून अनिता काळे यांनी कामकाज पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।